Hey guys, this is my first YouTube video and I don't know how it's going to turn out and sorry, ignore background voice please. So today I'm going to start my first vlog and आज तसंही संकष्टी आहे. सो मी आज असा विचार केला की क्यों ना आज संकष्टी आहे तर मग आजच्यापेक्षा कोणताच चांगला दिवस असणार म्हणून मग मी आज माझं फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ शूट करायचं डिसाईड केलं आणि आय डोंट नो हाऊ इट्स गोइंग टू टर्न ऑन बट लेट सी. आणि आता वाजले आहेत 4 तर 4-4:30 झालेत. तर मग विचार करते आहे की आज संकष्टी आहे, ऑल्सो माझा उपवास पण आहे. सो मग मंदिरात जाऊन यायचं आणि असं काय डेली रुटीन तर नाही माझा जे मी तुम्हाला असं दाखवेल. पण ऑल्सो यू डोंट नो मी गाईज राईट. फर्स्ट लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माय नेम इज रेवती अँड आय एम फर्स्ट इयर BPTS स्टुडंट फ्रॉम कराड फ्रॉम कृष्णा युनिव्हर्सिटी. सो ऑल्सो गाईज माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे एकतर मला काहीच माहिती नाही आहे आणि आय डोंट नो एनिथिंग अबाउट दिस. बस मी एक नवीन सुरुवात करायचं म्हणून मी करते आहे इन 2026. ॲक्च्युली जसं जसं आपलं कॉन्व्हर्सेशन आणि रिलेशन वाढत जाईल देन आय विल शेअर यू माय होल यू नो स्टोरी ऑफ माय लाईफ. सगळं मी मला सांगेन आणि यू हॅव टू स्टे ट्यून फॉर दॅट गाईज. टिल देन आता तर आपला हा प्लॅन आहे आजचा की मंदिरात जायचं आणि मंदिरात जायचं आणि मंदिरातनं परत येताना थोडंसं काहीतरी उपवासाचं घेऊन येणार आहे आणि काय असं काय प्लॅन तर नाही आहेच काही. सो बघू कसं होतं आहे आता. आय डोंट नो. खरं मला थोडीशी भीती पण वाटते आहे काही कसं होणार आहे. हाऊ आय एम गोइंग टू हँडल दिस इज ऑल्सो नॉट आय डोंट नो एनिथिंग. मतलब काहीच आयडिया नाही आहे. आणि माझ्या बॅकग्राऊंड प्लीज इग्नोर करा. सो लेट्स सी गाईज. आता तर मी माझ्या भावाला सोडायला सांगत होते खरं मंदिरात, पण तुम्हाला माहितीच आहे छोटे भाऊ कसे असतात. सो मग तरी पण मी त्याला म्हणवलं आहे थोडंसं की 5 मिनटात जाऊन येऊ, लगेच जाऊन येऊ म्हणून. तर मग आता बघू जाऊन आल्यानंतर ना तर तसं काही प्लॅन नाही आहे माझं असं की मी काहीतरी करेन नाहीतर काही करणार आहे. पण हां अभ्यास करणार आहे कारण का माझी UTची एक्झाम जवळ आली आहे. लिटरली एक 8 days आर लेफ्ट ओनली. सो मग बघू आता मी अभ्यासालाच बसणार आहे. आणि ऑल्सो शो यू माय कॉलेज लाईफ ऑल्सो गाईज. सो लेट्स सी. टिल देन स्टे ट्यून. मंदिराला जाऊन येऊयात. घाईघाईने घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं का मी मम्मीने सांगितलेलं टेलरकडे जायला आणि टेलरकडे आलो तर टेलरचं दुकानच बंद. सो आता असं आणि ते पण रजतसोबत नाही आले मी गाडी वगैरे नाही, बाय वॉक. शर्वरी होती, शर्वरीला घेऊन आले. आता काय करायचं भाई. आता बाहेर तर आलो आहे खरं म्हणून असं विचार करते की काहीतरी खाऊन जायचं. पण माझा उपवास आहे काय माझा उपवास आहे आणि मग शर्वरीला पण खायचं आहे काहीतरी. म्हणून मग आम्ही असा विचार करतो आहे का आईस्क्रीम वगैरे तरी खाऊ ना हाफमध्ये, जे की शर्वरीचा फेवरेट दुकान ना आईस्क्रीम पार्लर तिचा फेवरेट आहे तो हाफ. सो लेट्स सी. आता तिकडेच जातो आम्ही. आता तर आलो आहे बाहेर, ते पण आम्ही चालत आलो आहे त्यामुळे मला असं चिडचिड होती आहे.
जर बाईकवरनं आलो असतो तर इट्स ओके, त्याचं काही नसतो. अँड सॉरी फॉर द व्हॉइस, तुम्हाला ते रस्त्यावर असल्यामुळे येणारच. जायचं ना, शर्वरी देणार आहे गाईज आपल्याला पाठी. शर्वरी लिटरली अशी झाली की हाँ ये क्या बक रही हो. आता आईस्क्रीम पार्लर पाशी जाऊन भेटीला पण. आलोय कशासाठी, करतोय काय? हे आमचं फेवरेट दुकान आहे बाय ना. आम्ही कधी पण असं बाहेर आलो ना तर इकडे आल्याशिवाय जातच नाही. मला संपवतो अँड देन विल मीट. बाय कर बाय. आता चाललोय आम्ही घरी गाईज. खरं तर घरात नाही एवढे कॉल येत आहेत ना मगासपासून. खूप थकली आहे मी आधीच सकाळपासून आणि त्यात असं झालंय ना. आणि त्यात आम्ही नुसतंच नाही आलो, हे एक्स्ट्राचं पण टेलरला द्यायला, त्याच्यासाठी पण आम्ही आलो आहे. म्हणजे टेलरने धोका दे गया रे. शर्वरीला तर शाळेतनं आले उचलली आहे मी तिला, चल 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 करून. आणि आता थोड्याशाच अंतरावर राहिलं आहे घर आणि एवढं दमायला झालं आहे. जातो आता घरी जाऊन तर मम्मीचा रिॲक्शनच बघण्यासारखा आहे की हां बंद. आता त्याला सांगणार कसं, आम्हाला थोडेसे चेंजेस करायचे, ते चेंजेस आम्ही त्याला सांगणार कसं. माझी वाटच आहे, मला ज्या दिवशी सांगितलेलं सांगायला तेव्हा मी सांगितलं नाही. आणि आता तर म्हणजे माझी चूक आहे. जेव्हा मम्मीने सांगितलेलं सांगायला तेव्हा मी सांगितलं नाही. आणि आता माझ्यामुळे माझाच नाही, हिचा पण बिघडणार आहे. इट्स व्हेरी बॅड. चलो आय मीट यू. आधी रस्ता क्रॉस करते, नाहीतर मग आता पण खूप बेकार अवस्था होईल माझी. बाय. फायनली आय रेस्ट. आणि आता आले तर घरी खरं, पण नाही का मम्मीला न सांगता पैसे खर्च केले ते कोणाला सांगू. लेट्स गो इन. आता आले मी गाईज. आल्या घरात गेले आणि घरात मला जाऊन समजलं का मला मंडईसुद्धा आणायला सांगितली होती आणि या लक्षात नव्हतं. त्याचं मी मामाच्या वरती टाकलं तर तोच दुकानात नव्हता म्हणून. आणि आता वरती येऊन मी अशी पडले जसं की खूप कष्ट करून आले. खरं कष्ट नाही पण मी दमले खूप, कारण ज्या स्पीडमध्ये मी गेले होते ना लिटरली मी व्हिडिओ पण नाही घेतलं जाताना. आणि तिथं पोचल्यावर तर मला ते टेलरने शॉपच केलं. आणि नंतर मग मी तिथून शर्वरीला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आम्ही तिथून बाय वॉक परत चालत हाफमध्ये गेलो त्या आईस्क्रीम खायला. तिथून परत चालत घरी. म्हणजे काय थकले मी आता. मला चेंज करायला पण असं कंटाळा आला आहे, पण आता नाही. आता चेंज करणार आणि अभ्यासाला बसणार आहे, कारण का मला पेपर आहे 16ला माझा पेपर आहे. आणि आज किती आहे, आज काय डेट आहे, आज 6 तारीख आहे आणि 16ला माझा पेपर आहे. मोजून 10 दिवस राहिले ना, मोजून 10 दिवस राहिले. फक्त माझी UTची एक्झाम आहे आणि माझं लिटरली काहीच अभ्यास नाही झाला. आता फ्रेश होणार
आणि परत अभ्यासाला बसणार. आफ्टर दॅन दॅट काय करायचं माहिती आय शो टिल देन 5 मिनटं रेस्ट करते, मग मी फ्रेशन अप होऊन मग अभ्यास करते. सो गाईज, अभ्यास करण्याआधी लक्षात आलं की अरे मला तर अजून ब्लॉग पण एंड करायचा आहे. सो अभ्यास करते आहे आणि कोणासोबत करते माहिती आहे, विथ माय मामाज 2 ड्राय प्रोडक्ट्स. तर त्यांचा पण अभ्यास घेते थोडासा. उद्या पेपर आहे त्यांचासुद्धा ना. कुठला पेपर आहे उद्या? सायन्स. ओ अब सायन्स तुम्हारी दीदी पण आहे की तुम्ही. आता उद्या बघा हे लोक काय झेंडा लावून येत आहेत पेपरमध्ये, कारण का त्यांना मी शिकवणार आहे सायन्स. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. तर मी ब्लॉग इकडेच एंड करते आहे आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. दिस इज माय फेवरेट लाईन बाय द वे. ही मी पूर्ण म्हणजे जेव्हा केव्हा मी असं ब्लॉग बघायचे ही लाईन माझी पार्ट आहे ही. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकन. बोलता पण येत नाही मला. हिट द बेल आयकन अँड हां, भेटू पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा तर असंच रँडम ब्लॉग होता, पण मी माझे कॉलेजचं आणि इफ देर इज अन इव्हेंट इन माय होम, कधी जर घरी कार्यक्रम वगैरे काय असेल तर मी तेव्हाच करेन. असं डेली मला जमेल नाही जमेल मला माहीत नाही, पण जर मी तरी पण प्रयत्न करेन की मला डेली ब्लॉग घ्यायला जमणार. पण आत्ता एवढ्या लवकर आणि असं तर मला लवकर जमणार नाही घ्यायला, बट आय ट्राय माय बेस्ट. So till then, bye. Stay tuned. No, no, stay healthy. Stay healthy. Bye guys. Bye बोला. Bye करा. Bye. So bye.